काय केलंस तू सीमा? माझा फोन फुटला इथे आणि माझ्यावरच काय ओरडतोयस? अरे तुला कळतंय का तू काय वागतोयस? माझे स्वतःच्या बायकोचे पर्सनल मेसेजेस तू असं घरातल्या सगळ्यांसमोर ऐकवणार होतास? काहीच वाटत नाही का रे राजन तुला? काय करायची ती ऍक्टिंग कर तू का? तू गप ग. तुला असं वाटतंय ना फोन फुटला म्हणून पुरावे नष्ट झाले असतील, तर तसं समजू नकोस, कारण अजून पुरावे आहेत. दुसऱ्या फोनमध्ये. मी म्हंटल ना ही सगळ्यांना मूर्ख ठरवतेय. माझ्याकडे दुसरा फोनच नाहीये, पुरावे कुठून येणार? दिसतंय ना माझा फोन फुटला. उगाच काही. प्रथम फोन दे ना तुझा प्लीज. पिहू मी तुझ्या फोनमधली व्हॉइस नोट या फोनमध्ये पाठवली होती. सीमा, तुम्हाला सांगत होतीस ना अविनाश अनुवर खूप चिडलाय. त्याचा अंदाज इथे सगळ्यांना आला असणार आहे, कारण सकाळीच बाबा सांगत होते की ते अविनाशशी कसं वागलेत. ऑफिसमध्ये त्याला बाबांनी किती त्रास दिलाय वगैरे वगैरे. वाव सीमा, तू मला जी माहिती देतेस ना त्याचा चांगलाच परिणाम झाला यार. आपला प्लॅन कमालवर होतोय. अशीच अजून माहिती देत राहा, म्हणजे तो अविनाश अनुवर आणखीन चिडेल. आणि मग अनुप्रिया पाटकरांच्या घरातून कायमची बाहेर. वाव. काय प्रकार आहे वहिनी? हा आणि का केलं तुम्ही हे? मला मान्यच आहे तुमच्या नजरेत अनु कायमच कुपत आली आहे, आणि आमचं लग्न झाल्यापासून तर तुम्हाला त्रासच आहे हो तिचा. हे थांब तू. पण ह्याचा सूड तुम्ही असा उगवलात का? केलं तुम्ही हे? काय कमी पडू दिलं आम्ही तुम्हाला? सगळं ऐकतो आम्ही तुमचं. पटत नसताना ही बाई सतत मला सांगत असते बोलू नका बोलू नका, पण तरी तुम्ही तिच्याच बद्दल हे करता. लग्न झाल्यापासून बघतोय एकाही गाडीची मदत नसते हिला. एकटे राबते किचन मध्ये ही. तुम्ही फक्त ऑर्डर सोडत असता. चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, नाश्ता पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, श्रीखंडपुरी पाहिजे. प्रत्येक गोष्ट हातात आणून देते की नाही? परतफेड तुम्ही कशी करताय? असं वागून तुम्हाला माहिती आहे का याचा परिणाम काय झालाय? तुमच्यामुळे हे सगळं तिच्या घरच्यांना कळलंय. नाही, मी माझ्या चुकीचं समर्थन करत नाहीये. मी काय वागतो, जे काही वागतो ना ते आमचं पर्सनल आहे. हो, आमचं बघून घेऊ ना आम्ही. यांच्यामुळे ही गोष्ट तिच्या वडिलांना कळली, माहितीये का तुला? आणि त्यामुळे मोठी गोष्ट. ऐका ना, तुम्ही मला काय म्हणाला होता इथे? तुमच्यामुळे आम्ही रस्त्यावर आलोय, कर्ज तुम्ही करता, फेडतोय आम्ही, त्रास आम्हाला होतोय, सगळं म्हणाला होतात ना. तेच रस्त्यावर येणं टाळण्यासाठी मला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. आता ह्या माझ्या नशिबाचा भाग आहे की ते कॉन्ट्रॅक्ट तिच्याच बापाकडे गेलं. झालं ना, हिच्या बापाकडे असणार म्हणजे झालं. तो काय चान्स सोडणार आहे? म्हणलं पर्सनल राग बाजूला ठेवा, प्रोफेशनली आपण बोलूया. पण त्याच वेळी यांनी हे सगळं सांगितलं त्या माणसाला.
परिणाम काय झाला माहितीये? त्या माणसाने माझा अपमान केला, खालच्या पातळीवर जाऊन त्या माणसाने माझा अपमान केला, तो सगळा सहन केला मी. आणि कॉन्ट्रॅक्टही गेलंय. ओ, माझ्या आयुष्यातलं कॉन्ट्रॅक्ट गेलंय आणि तुमच्यामुळे गेलंय. जे मिळणार होते ना ते पैसे गेले माझ्याकडून, सगळं गेलं. सीमा, हे तू बरोबर नाही केलंस. स्वतःच्या स्वार्थासाठी या घरातल्या माणसाला संकटात टाकलंस. नाही नाही, फार चुकीचं केलंस. तू हे बरोबर नाही केलंस. आई, मला माफ करा आई. माफ करा, मी खूप चुकले, खरंच खूप चुकले मी. पण आई, तुम्ही सांगा ना, मी असं का वागले? तुम्ही सगळ्यांनी याचा कधी विचार केलाय का? या घरात मला कधी कोणी किंमत दिली आहे का? सांगा नाही, मला मला काय महत्व आहे या घरात? तुम्ही सगळे बाहेरचे सगळे मला हिडवतात आणि या अनुचं कौतुक करतात. सगळं महत्व, सगळा मान, सगळं सगळं फक्त या अनुला. मला माहिती नाही याचं कारण. कारण या अनुने पाटकरांना वंशाचा दिवा दिला. आणि मी